उरण विधानसभेचे महाविकास आघाडी इंडिया अलायन्स पुरस्कृत भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रीतम म्हात्रे यांच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे। ज्येष्ठ नागरिक, महिला, तरुण वर्ग हे प्रचारात उतरले आहे। शिट्टी हे चिन्ह घेऊन कार्यकर्ते घरोघरी गाव भेटी देत आहेत। उरणमध्ये शेकापची हवा, प्रीतम म्हात्रे होणार आमदार नवा असे घोषवाक्य प्रत्येक ठिकाणी घुमत आहे। दिवस रात्र एक करून प्रीतम म्हात्रे यांना आमदार करणार असल्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी केला आहे। अशातच भाजपमधून अनेक कार्यकर्त्यांनी शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केल्याने भाजपला खिंडार पडले आहे की कशा पद्धतीनं माझ्यासोबत सहभाग चिमुकल्यांपासून ते थोरल्यांपर्यंत आणि ज्या पद्धतीनं तरुणाई आज माझ्यासोबत आहे, या तरुणाईला आता कुठेतरी माझ्याकडनं अपेक्षा आहेत असं दिसतंय आणि या अपेक्षांचा मी 100% भंग होऊ देणार नाही हे देखील आपल्या माध्यमातून मी त्यांना सांगू इच्छितो। मला त्यांनी एकच सांगावं, उरणचा विकास केला की भकास हे जनतेला माहिती आहे आणि जर ते सांगतात आमच्याकडून उत्तराची अपेक्षा आहे तर गावोगावी बेरोजगारी कशामुळे आले, कोणामुळे आले हे तुम्ही यार्ड ताब्यात घेऊन जे तुम्ही दुसरे यार्ड बंद झाले त्याच्यामुळे सगळ्या नोकर भरतीच्या सगळ्या कॅन्सल झालेल्या आहेत आणि सगळ्यांचे नोकऱ्या तिथे गेलेल्या आहेत। मी तुम्हाला सांगू इच्छितो की त्यांनी हे सोडून द्यावं, आता जनतेची दिशाभूल करणं। आता 100% आम्ही बेरोजगारीचा विषय घेऊनच मी उतरलेलो आहे आणि बेरोजगारी रोजगारामध्ये कशी कन्वर्ट करायची हे चांगल्या पद्धतीने शेतकरी कामगार पक्ष आणि आमच्या मित्र पक्षांना चांगलं माहिती। बीजेपीच्या उमेदवाराकडनं वारंवार समाजाचा अपमान केला जातो, प्रत्येक समाजावर आरोप केला जातो, अद्यापही त्यांनी अग्री समाजाची माफी मागितलेली नाही आहे। काय वाटतं, हा ऍटिट्यूड आहे? हे कुठेतरी त्यांचा उन्मत्तपणा इथे दिसून येतोय। ज्या माझ्या आदिवासी बांधवांबद्दल ते बोललेत, ज्या माझ्या आगरी कोळी समाजाबद्दल बोललेत, तुम्ही सांगा असं कोणालाही हे वाच्यता करणं उचित ठरत नाही आणि तुम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून इथल्या जनतेने आणि ह्याच सगळ्या समाजाने निवडून दिले, त्या समाजाचीच आज तुम्ही इज्जत काढताय। म्हणजे कुठेतरी हा उर्मटपणा आता कुठेतरी जनता या 20 तारखेला मतदान रूपी उतरवल्याशिवाय राहणार नाही हा माझा ठाम विश्वास आहे। आता 23 तारखेला शिट्टीचा आवाज जर वाजला तर भविष्यात कशा प्रकारचे विजय घेऊन तुम्ही जनतेसमोर येणार? मी तुम्हाला सांगतो 100% 23 तारखेला शिट्टी ही जोरात वाजणारच, कारण ज्या तरुणाईने आज माझ्यासोबत निपक्षपातीप्रमाणे म्हणजे कोणत्याही पक्षाचे असू दे, कोणत्या मंडळाचे असू दे, कोणत्या क्रिकेटप्रेमी या असू दे, हे सगळेजण आज उघडपणे माझ्यासोबत फिरतात आणि त्यांना 100% कुठेतरी एक नोकरीचा विश्वास हा मी दिलेला आहे। आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी 23 तारखेला निवडून आल्यानंतर 24 पासून पुढच्या 100 दिवसात 1000 तरुणींना नोकरीला लावल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही आणि तशा प्रकारची प्रोव्हिजन माझी ऑलरेडी झालेली आहे। बरोबर आपल्या सिटीला कशा प्रकारचा प्रतिसाद मिळत आहे? तुम्ही बघताय मी जिथे जिथे जातोय, कोणी आरती घेऊन येते, कोणी समोरून बाहेर येते, आजी कोणाला चालता येत नाही बिचारे ते म्हणजे कॉटवरनं उठून येत आहेत। म्हणजे ही जी शेका पक्षालाच मिळणारी सहानुभूती आहे किंवा शेका पक्षालाच मिळणारं प्रेम आहे, आज ते पुन्हा तरुणाईच्या रूपाने मला दिसून आले। मतदारांना देवता मानता आपण भेटी घेता त्यांचे आशीर्वाद घेता धार्मिक स्थळांना आपण नतमस्तक होतात, कशा प्रकारचा धार्मिक भाव घेऊन आपण विजयाची वाटतं? तुम्हाला सांगतो, बाकी सगळेजण येतात, गावाच्या वेशीवर येतात आणि जातात, मी त्या खोलात जाणार नाही। परंतु आमच्या शेतकरी कामगार पक्षाच्या आणि मित्र पक्षांच्या या सगळ्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की दादा आपण गावात गेलं पाहिजे, दादा आपण जुन्या लोकांच्या घरी गेलं पाहिजे। मग ते शेतकरी कामगार पक्ष असो किंवा इतर पक्षांचे असो, या सगळ्यांच्या घरात जाणं आणि त्यांचा आशीर्वाद घेणं हे आम्ही पहिल्यापासून शिकलेलो आहोत। त्यामुळे मला वाटतं किती काही झालं हा घाम आमचा वाया जाणार नाही हे देखील आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो। नेते जे आहेत ना ते मनाने मानावे लागतात। तुम्ही बघा की पनवेल आणि पेंडला त्यांचे देखील फोटो आहेतच जे त्यांनी उभे केलेत। तर विषय असा आहे की ही पहिली गोष्ट, हे काही कोणी बंडखोरी केलेली नाहीये, हे प्रत्येक जण आपल्या पक्षाच्या एबी फॉर्मवर उभा आहे। त्याच्यामुळे हे 100% तुम्हाला सांगतो, हे त्यांनी कितीही म्हटलं तरी हे नेते आणि आम्ही जरी उद्या निवडून आलो, आम्ही महाविकास आघाडीच्या सोबत आहोत आणि राहणार आहोत। त्यामुळे मला वाटतं हे कोणी आम्हाला शिकवण्याची गरज नाही। आमचे नेते कोण आहेत आणि कोणाला आम्ही मनातून मानतोय, ते आम्ही मानलेत, ते आमच्या फोटोवर दिसतात।